आज सामाजिक समता संघाच्या वतीनं केनॉट गार्डन सिडको येथे माता रमाई आंबेडकर यांच्या 90व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। संस्थापक अध्यक्ष श्रीरंग ससाणे, जगदेव मस्के व एकनाथराव त्रिभुवन यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी रमाई आंबेडकर यांच्या त्यागमय जीवनावर प्रकाश टाकण्यात आला। बाबासाहेबांना त्यांच्या सामाजिक कार्यात साथ देताना रमाई यांनी केलेला त्याग समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं वक्त्यांनी नमूद केलं। रमाई ही बाबासाहेबाचीच नव्हे तर 9 कोटी जनतेची सावली होती आणि ज्या रमाईनं बाबासाहेबाला घडवलं, बाबासाहेबाच्या सुखादुखामध्ये, बाबासाहेबाच्या शैक्षणिक काळामध्ये त्या ठिकाणी रमाईनं त्यांच्या पाठीमागे सावलीसारखं उभं राहून त्यांनी कार्य केलेलं आहे। आणि जिथं बाबासाहेब घडले, ज्या ठिकाणी बाबासाहेब एवढं ज्ञानी पंडित झाले, या देशावरती वर्चस्व झालं आणि देशाच्या नंतर संपूर्ण विश्वामध्ये बाबासाहेबाला आज मानणारा फार मोठा वर्ग निर्माण झालेला आहे। याच्या पाठीमागे एकच कारण आहे की बाबासाहेबांनी केलेल्या कृतीमधून सामान्य जनता जी रस्त्यावर पडलेली होती, ज्यांना काही आधार नव्हता, जे अतिशय मनुवाद्याच्या पाशामध्ये अडकून गेलेले होते आणि पाखरासारखं तडफड करत होते, अशा समाजाला सोडवण्याचं काम आदरणीय बाबासाहेबांनी केलेलं आहे। आणि बाबासाहेबाच्या कार्यामध्ये रमाईनं फार मोठा सिंहाचा वाटा त्यांनी केलेला आहे। कार्यक्रमात श्रीरंग ससाणे, भीमराव बनसोड, जगदेव मस्के, एकनाथ त्रिभुवन यांनी भाषणे केली। यावेळी राघोजी पुंडगे, मोहन गायकवाड, प्रवीण बोर्डे, आदिनाथ खरात, कैलास काळे, दिलीप वरघट, सुनील जाधव, बलदार शहा, शंकर गरुड तसेच महिला मंडळातील शोभाताई आठवले, इंदुबाई साळवे, मीना हिवराळे, रुपाली आठवले आणि इतर मान्यवर उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।